अरबी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये शतकानुशतकं उभा आहे एक अजिंक्य किल्ला, मुरुड जंजिरा. या किल्ल्याचा इतिहास खूप रंजक आहे. 15व्या शतकाच्या सुमारास कोकण किनाऱ्यावरचे काही मच्छीमार नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी निघाले होते. त्या दिवशी समुद्राच्या मध्यभागी त्यांना दिसला एक विचित्र खडकांचा बेट. क्षणभर ते थबकले, कारण असा खडक त्यांनी कधीच पाहिला नव्हता. या खडकावर सुरुवातीला मच्छीमारांनी एक छोटा लाकडी किल्ला उभारला, समुद्रातील धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी. पण काळ बदलला आणि या किल्ल्याचं रूपही बदललं. अहमदनगर सल्तनतीचे वजीर मलिक अंबर यांनी या किल्ल्याची तटबंदी भक्कम केली. भक्कम तटबंदी आणि समुद्राकडे रोखलेल्या प्रचंड तोफा. जंजिरा आता अभेद्य झाला होता. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा अशा प्रकारे बांधला गेला की समुद्रातून तो जवळ आल्याशिवाय दिसतच नाही. आणि आश्चर्य म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असूनही या किल्ल्यात आहे गोड पाण्याचं तळं, ज्याला म्हणतात मिठा तलाव. अनेकांनी प्रयत्न केले, समुद्रातून हल्ले झाले, पण जंजिराच्या भक्कम तटबंदीसमोर सगळे प्रयत्न अपयशी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या किल्ल्यावर अनेक मोहिमा केल्या, पण समुद्राच्या मध्यभागी अनोख्या तटबंदीने संरक्षित असलेला हा अभेद्य किल्ला मुरुड जंजिरा अजिंक्यच राहिला.